सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षी ते देशमुख यांनी लिहिलेली शिवा काशीद ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. गोरगरिबांची दैन्यावस्था पाहून बाळ शिवाजींनी कळकळीनं विचारलं, आऊसाहेब, याचा अंत होणारच नाही का? कोणीच वाली नाही का? आऊसाहेबांनी बाळराजांना जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळीत त्या म्हणाल्या, बाळराजे, हेच तर काम तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला माहीत आहे का, भोसल्यांचे पूर्वज प्रभू रामचंद्र होते. त्यांनी दुष्ट रावणाला ठार करून प्रजेला सुखी केलं. जाधवांचे पूर्वज श्रीकृष्णाने कंस, जरासंधासारखे दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना ठार करून प्रजेला सुखी केलं. तुम्ही त्या श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या वंशात जन्म घेतला आहे. तुम्हातही त्या भोवतालच्या दुष्ट कंस आणि रावणरूपी यवनांचा संहार करून त्यांच्या जाचातून प्रजेची सुटका करायची आहे. या गरीब रयतेला न्याय मिळवून द्यायचा आहे. आईसाहेबांच्या शब्दांनी शिवबामध्ये चैतन्य निर्माण व्हायचं. अन्यायाची चीड यायची. एकीकडे बाळराजांचे असे प्रकारे शिक्षण चालू होतं, तर दुसरीकडे आऊसाहेब आणि शहाजीराजे त्यांच्या लग्नाचा विचार करत होते. त्या काळी लहान वयातच लग्न व्हायची. त्या अनुषंगाने फलटणच्या नाईक निंबाळकरांची सईबाई नावाची कन्या शिवाजींना अनुरूप असल्याचं भोसले निंबाळकरांचे संबंध जोडले गेले. त्यामुळे काही दिवसातच सईबाई शिवाजीचा विवाह थाटात पार पडला. याच काळात शहाजीराजांचेही आणखी एक विवाह त्यांच्याच दरबारात अमीरराव पदावर असलेल्या बाजी मोहिते या मराठा सरदारांची कन्या तुकाबाई हिच्याबरोबर थाटामाटात झाला. त्यावेळी अनेक विवाहांची चाल असली तरी शहाजीराजांचा मानस वेगळा होता. स्वराज्य उभारणीस हातभार लावण्यासाठी ती एक दूरगामी राजकारणातील चाल होती. बंगळूरकडे जाणारा शिवा काशीदचा घोडा कशाला तरी अडखळल्यानं शिवा काशीद भानावर आला. समोरच खळखळ वाहणारा ओढा दिसला. शिवा अश्वावरून उतरून त्यांनी घोड्याला पाणी पाजलं आणि त्याला तेथील कुरणात चरायला सोडलं. स्वतःसुद्धा हात पाय तोंड धुतले आणि सोबत आणलेली शिदोरी सोडली आणि जेवण केलं. हा परिसर तुळजापूरचा होता. आजची रात्र इथेच काढायचा त्यानं विचार केला. तुळजाभवानी मंदिरासमोर तो आला. आई भवानीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मनोमन भक्तिभावाने नमस्कार करत म्हणाला, हे देवी, आमच्या शिवबांच्या कार्यात यश दे. ही देवी शिवाजी महाराजांची कुलदैवत होती. तसं तर संपूर्ण महाराष्ट्राचेच कुलदैवत होतं ते. दर्शन घेऊन शिवा बाहेर आला. घोड्याला बांधलं आणि जवळच जागा पाहून घोंगडी टाकून त्यानं अंग टाकलं. आभाळातल्या चांदण्या बघता बघता तो पुन्हा आठवणींच्या गर्तेत हरवून गेला. त्याच्या नजरेसमोर आल्या रोहिडेश्वर. रोहिडेश्वरावर मावळ्यांचा मेळावा असल्याची खबर शिवा काशीदला मिळाल्याबरोबर त्यानं सरळ पुणं गाठलं होतं. सभोवतालचा प्रदेश सुंदर होता. शेती भरपूर पिकत होती, पण शेतकऱ्यांना त्या पिकाचा फायदा मिळत नव्हता. आपल्याच मातीत ते उपरे बनवून गुलामीचं जीवन जगत होते. आपलीच माणसं वतनदार सावकार तळागाळातल्या लोकांवर रूढी परंपरेचा आणि अंधश्रद्धेचा बडगा दाखवून त्यांना लुबाडत होते. त्यांचं दुःख, दारिद्र्य, दैन्य पुण्यातल्या आईसाहेब या मावळ्यातील लोकांचे अश्रू पुसत होत्या. त्यांच्या अडचणीला त्या सदैव धावून जात असत. उभ्या राहत होत्या. तंटे बखेडे सोडवत होत्या. जातीभेदाच्या भिंती तोडून त्या सर्वांना आपल्या पंक्तीत जेवायला बसवत होत्या. वतनदार सावकारांचा मुलाहिजा न ठेवता आधी त्यांना समजावून सांगत. त्यांनी नाहीच ऐकलं तर शासन करायलाही त्या मागे पुढे पाहत नव्हत्या. त्यांचाच पुत्र शिवबा तेही गोरगरिबांच्या मुलांमध्ये मिसळून त्यांच्याबरोबर खेळत, त्यांना शस्त्राचे शिक्षण देत, त्याचबरोबर त्यांच्या मांडीला मांडी लावून चटणी भाकर खात. या दोघा मायलेकरांमुळे गोरगरिबांना अभय मिळालं. जगण्याची उमेद वाटली. राजा असावा तर असा,
प्रजेची काळजी घेणारा, हित जोपासणारा, त्यांचं कल्याण साधणारा. शिवाकाशीदला वाटे पुढे मागे बाळराजे शिवबाच राजा व्हावेत. मग पाहता पाहता राज्य वाढत जाऊन आपल्या पन्हाळा विशाळगडावर त्यांचं राज्य येईल आणि मग संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं राज्य पसरेल. पण हे केव्हा साध्य होईल? जेव्हा त्यांना रयतेची साथ मिळेल तेव्हा. आणि त्याच क्षणी शिवाकाशीदनं ठरवलं, शिवबांच्या राज्यनिर्मितीसाठी आपण सहकार्य करायचं आहे. पुण्यातल्या कसब्यातील जमीन नांगरण्याचा प्रसंग अजूनही त्याच्या डोळ्यासमोर होता. तो सोन्याचा फाळ पावन झाला होता. आता कसब्यातील लोक शेती कसायला लागले होते. अनेक लोक राहायला आले होते परत. पेठा वाढू लागल्या. खडकाळ भागावर नवीन वसाहती उभ्या राहू लागल्या. लोकांनी त्याला जिजापूर नाव ठेवलं. पुण्याची भरभराट होऊ लागली. लोक निर्भय होऊ लागले. एवढ्या कमी वेळात पुण्याचा कायापालट होत असलेला पाहून शिवाकाशीदला अतिशय आनंद झाला. आऊसाहेबांनी शेतीची व्यवस्था व्यवस्थित लावून दिली होती. ज्या शेतकऱ्यांची जमीन कसायची इच्छा होती पण पैशाअभावी शक्य नव्हतं, अशांना बियाणं, बैल, नांगर वगैरे गोष्टींची मदत करायची. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना आदेश तसे देऊनच ठेवले होते. वतनदार, देशमुख, पाटील, कुलकर्णी, देशपांडे यांची मिजाज उतरवून ठेवली होती. 12 मावळातील बहुतेकांना त्यांची शेतजमीन परत मिळाली होती. जमिनीचं मोजमाप आणि सारा पद्धत ठरवून दिली होती. पीक जसं येईल त्यानुसार महसूल ठरवून दिला होता. 2 हिस्से महसूल राज्यासाठी आणि 3 हिस्से उत्पन्न शेतकऱ्यांच्या जवळ राहत असे. त्यातही दुष्काळ, टंचाई आली तर तेव्हा सूट दिली जात असे. एवढं असूनही काही वतनदारांनी आपली मुजोरी सोडली नव्हती. शिवाय बादशाही फौजदार मुलखात घुसून धुमाकूळ घालून शेत गाव उद्ध्वस्त करीत असत. अशा वेळी आऊसाहेब उद्ध्वस्त झालेल्या रयतेला भेटून त्यांच्या वेदनेवर फुंकर घालत, त्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांचं सांत्वन करत. परंतु स्वतःची फौज असल्याशिवाय आणि राज्य बळकट असल्याशिवाय या गोष्टींना प्रतिबंध होणार नव्हता. बाळराजे अद्याप लहान असल्यामुळे वतनदार, सावकार, देशमुख, कुलकर्णी यांची मिजाज मोडून काढण्यास सध्या तरी ते सक्षम नव्हते. पण आऊसाहेबांची धावपळ होत असे. जसे गोकुळात बाळ श्रीकृष्ण पोरा गोळा करून गोपाळकाला करून खात असे, अगदी तसेच बाळ शिवबा करत असल्याचं 12 मावळ्यातील लोकांना दिसून आलं. या जहागीरदाराच्या पोरानं आपल्या जहागिरीतल्या लोकांना जमिनी वाटून दिल्या होत्या. कसायला साधनं मिळवून दिली होती. आधार दिला होता. लेकी बाळींच्या लग्नाला मदत करीत होते. यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं. याआधी रयतेची अवस्था फारच वाईट होती. दुष्काळ, रोगराई तर असायचीच. ती कमी म्हणून की काय, रूढी परंपरांनी धर्माच्या नावाखाली गरीब अज्ञानी जनतेची ब्राह्मण लोक लूट करत. यवन राजवटीच्या अंकित असणारे वतनदार, देशमुख, पाटील आपल्याच लोकांचे लचके तोडत वाटेल तसा कर वसूल करीत. त्यातच एखादं आक्रमण झालं की पिकं घरं लुटून जात. लेकी सुनांची अब्रू लुटली जात असे. अशा परिस्थितीमुळे लोक गावच्या गावं सोडून डोंगरात दुर्गम भागात निघून जात. पुन्हा गावात यायचं धाडस त्यांना होत नसे. मग त्यांच्यातही संघर्ष होऊ लागला. त्याचा परिणाम टोळ्या बनू लागल्या. ते मिळून लूटमार करू लागले. त्यांना पुंड पाळेगार म्हटलं जाऊ लागलं. अशा जात्यात माणसं भरडून निघू लागली. कोणाकडे तक्रार करावी, कोणाकडे न्याय मागावा? माणसं अगदी जनावरापेक्षाही वाईट तऱ्हेनं जगत होती. कोणी यावं आणि हाणून जावं अशी रयतेची अवस्था झाली होती. आपल्या रयतेची अशी अवस्था शहाजीराजे यांच्यापासून लपून राहिली नव्हती. त्यांना खूप काही करावंसं वाटत होतं, पण त्यांना शक्य नव्हतं. ते तिकडे परकीयांच्या गराड्यात अडकून पडले होते. तो वेढा फोडणं त्यांना शक्य नव्हतं. शिवाय आपल्याच लोकांचा त्यांना विरोध होता. त्यामुळेच त्यांनी पत्नी जिजाबाई आणि पुत्र शिवबा
यांना आपल्या जहागिरीत पाठवलं आणि या दोघा मायलेकरांनी 12 मावळ आणि मावळा बाहेर महाराष्ट्रात देखील जनतेच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण केला. 12 मावळातील वतनदार देशमुख पाटील यांच्यावर वचक बसवला होता. काही वतनदार देशमुख शिवबांना मदत करू लागले. या कामी राजांना मुसा मावळचे देशमुख बाजी पासलकरांची चांगलीच मदत मिळाली होती. त्याचबरोबर पुंड पाळेगार जे सामान्य गोरगरिबांमधूनच होते, परिस्थितीने त्यांना गुंडपुंड बनवलं होतं, त्यांना आऊसाहेब आणि शिवबांनी प्रत्यक्ष भेटून कधी प्रेमाने तर कधी 2 हात करून तर कधी आपल्या अमोघ वाणीने त्यांना बटणीवर आणलं होतं. आणि हेच पुंड पाळागार शिवबांच्या पाठी तलवार घेऊन आता उभे राहिले होते. त्यांचे विचार बदलू लागले होते. राजे म्हणायचे, आपलं राज्य स्वराज्य निर्माण झालं तर आपलीच लोक सुखी समाधानाने जगतील, दुसऱ्याची सत्ता राहणार नाही, आपणच रयत आणि आपणच मालक, अन्याय अत्याचार होणारच नाही. सामान्य माणसालाही स्वराज्य होण्याचं स्वप्न पडू लागलं. स्वराज्य स्थापनेने झपाटले आणि असंख्य माणसं राजांच्या भोवती गोळा होऊ लागली. शिवबांना ते आपलं दैवत मानू लागले. पण ही आपुलकी एका दिवसात निर्माण झाली नव्हती. गेली 7-8 वर्ष आऊसाहेब आणि शिवबा 12 मावळात हिंडून तेथील रयतेच्या सुखदुःखात सहभागी झाले होते. म्हणूनच 12 बलुतेदारांची पोरं रोहिडेश्वरावरती जमा झाली होती. त्या सर्वांनी अन्याय अत्याचार दैन्य दुःख भोगलं होतं. या सर्वांना मुक्ती हवी होती. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी, अशी हिंमत राजांमध्ये त्यांना दिसली. तसेच खंबीर नेतृत्वही त्यांच्यामध्ये त्यांना दिसलं. म्हणूनच आज हे सगळे शिवबाभोवती जमले होते. मध्यभागी एका उच्च आसनावर म्हणजे पाषणावर एक मोठा दगड होता. त्याच्यावरती बसून शिवाजीराजे आपल्या गोड लाघवी मधुर शब्दात बोलू लागले. आता ते काय बोलतायत, काय सांगतायत आपल्या मावळ्यांना सवंगड्यांना, ते आपण पुढच्या भागात बघूया मंडळी. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुनश्च एकदा मनापासून आभार मानते आणि उद्या भेटण्याचं आश्वासन देऊन तुमची रजा घेते. धन्यवाद.